कांठरोली आयोजित सन्मान्य श्री धनाजी दादा श्रीपद फराट साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धेच्या निमित्ताने KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरात पोहोचते। आमचे तीनही पंच सूरजजी पांडे, अंकितजी तांबडे, अविनाशजी पालांडे, आमचे स्कोरर मित्र हरीशजी पिंगळे, आमचे समालोचक प्रवीणजी दुगाडे, हॅरी पिंगळे आणि सगळे सहकारी। आज स्पर्धेचा हा वहिला चरण म्हणजे पहिलं पुष्प आणि पहिली रात्र जवळपास 2:30 वाजलेत। अगदी कडाक्याची थंडी नाही। चला मॅचला सुरुवात करा। तिकडे आमचे चहावाले अगदी चहाची आता पूर्ण किटली त्यांची गरम होती ती थंड झाली आहे। चला मॅचला करूया सुरुवात। 3-3 षटकांचे सामने। पहिला ओव्हर 3 ओव्हर एक ओवर मैंडेटरी पावर प्ले रहेगा। 12th मैन आ चुके हैं। अर्शद पेंडारी किसको उतारेंगे बल्लेबाजी पर। हेलो, उत्तर भारत में से मूसा मीटिंग कहा जाता है। मूसा मीटिंग। काय भाई काय आता बोलशील, काय करणार तर ते। अरे बाबा कोंजरलाय उजारलाय लवकर उतरा बाबानो। 2:30 वाजले, लोक कामावर जायची राहिली ना आता। अजिंक्य और बंटी ये दो बिनी की जोड़ी मैदान पर, दोनों हट्टे कट्टे हैं। प्रवीण दुगाड़े और हमें अगर उनका कुछ मांस मिले तो अच्छी बात, उनको भी 5 किलो कम, मुझे भी 5 किलो मिले तो अच्छी बात रहेगी। पारी की पहली ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर बागडोर संभालते हुए वर्ची 11 खोपोली, वीरेश्वर खोपोली के 12th मैन प्लीज। पारी की शुरुआती ओवर लेकर कप्तान आएंगे आई थिंक रुपेश म्हात्रे। स्ट्राइकर एंड पर हमें नजर आते हुए वंटी और उनका साथ देते हुए अजिंक्य। ये दो बहुत ही अच्छे बल्लेबाज हैं। काटरंग ये टीम बड़ी है, हर प्रतियोगिता में खेलती है। एक बड़ी प्रतियोगिता उनके द्वारा नहीं हुई है, इसका मलाल प्रवीण दुगाड़े सर इनको है। और खालापुर तहसील में उनको बहुत पसंद किया जाता है, बड़ा प्यार उनको मिलता है हर जगह। प्रवीण दुगाड़े, इनकी आवाज़ आप देखते हैं। हालांकि पोइंजे से बिलोंग करते हैं लेकिन खालापुर के ही सदस्य बने हैं। बहुत ही अच्छे इंसान, हिंदी पे मजबूत पकड़ उनकी, और बहुत कुछ ऐसे शब्द जब भी वो चार्ज होते हैं ना तो दर्शकों को वो भी चार्ज कर लेते, चाहे कितनी भी रात हो। और किसी को किस तरह से पहाड़ के नीचे लाना है ये उनसे ज़्यादा बेहतर कोई नहीं जानता। कई साल का निरंतरता के साथ अनुभव, आज भी उतना ही उनकी आवाज़ में दम, आज भी उतने ही उनके जो रिश्ते हैं उतने ही मजबूत। ये बहुत कम लोगों को मिलता है इतना प्यार जो प्रवीण दुगाड़े सर को खालापुर तहसील से मिला है। शुरुआती गेंदबाजी की बागडोर रुपेश, स्ट्राइकर इन पर अजिंक्य के साथ देते हुए हर्षद पेंडारी। पारी की पहली ओवर। ढाई बज चुके हैं दोस्तों। मुझे भी पाली में जाना है, बहुत लंबा जाना है। सुबह मेरा स्कूल है, 7 बजे स्कूल में जाना पड़ता है मेरे को। बढ़िया गेंद, सबमरीन डिलीवरी, डुबकी लगाती हुई है गेंद। लगातार अगर 15-16 ओवर कमेंट्री की जाए तो उतना थकावट नहीं नज़र आती, लेकिन अगर अब बीच बीच में ब्रेक ले और इतनी सर्दी हो ना तो कुल्लड़ में मानो चाय होती है ना, उसकी तरह हमारी भी जकड़न महसूस होती है। पारी की पहली ओवर। शॉट थर्ड मैन पर खिलाड़ी, शॉट गली 1 पॉइंट, एक शॉट कवर, शॉट मिड ऑफ, एक डीप लॉन्ग ऑन, एक शॉट मिड विकेट और एक लेग स्लिप नजर आती हुई। पारी की दूसरी गेंद, तेज गेंद, बढ़िया ऑफ ड्राइव, सिंगल रन तेजी के साथ, बहुत ही बढ़िया थ्रो, अच्छी कवरिंग वहां पर, लेकिन ओवर थ्रो की वजह से दूसरा रन पूरा किया। दोनों के साथ अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए अजिंक्य।
बहुत ही बढ़िया आयोजन, बहुत ही अच्छी फ्लड लाइट्स, अच्छी डीजे, ये सब कुछ माहौल एकत्रित करने के बाद अगर ये मुकाबले हर डे नाइट मुकाबले में कम से कम 4 बजे शुरू होते हैं तो 12 बजे तक ख़त्म हो जाते हैं। दर्शक भी बहुत भारी मात्रा में रहते हैं। तेज गेंद इनसाइड एज, लेग स्लिप पर बढ़िया फील्ड, शॉर्ट फाइन लेग पर दायरे के अंदर फील्डर थे, रन आउट हो सकते थे। ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, दाएं भी नहीं बाएं भी, ऊपर भी नहीं नीचे भी। आपको हर्षद पेंडारी जैसे खिलाड़ी अगर रनआउट का मौका मिले तो गेंद जल्दी उठानी होगी। हैरी पॉटर की वो सुनहरी गेंद आपको पता होगी, उसी की तरह। रन संख्या 1 के साथ आगे बढ़ती हुई 3 रन। हर्षद पेंडारी गार्ड लेते हुए अंपायर से। अंपायर का काम भी काफ़ी थैंकलेस रहता है और अंपायर द बेस्ट जज इन द ग्राउंड ऐसा कहा जाता है। ये ऊंचाई भरा ग्राउंड है, धर्मशाला की तरह, नीचे का पूरी सतह नजर आती हुई। दौड़ पड़े, ओवर पिच गेंद खींचकर लंबा स्ट्रोक, विव रिचर्डसन की तरह, शानदार 6 रन कऊ कॉर्नर के ऊपर से। इंडीज कैरिबियन के बेहतरीन बल्लेबाज सर अलेक्जेंडर विव रिचर्ड्स, इनका जन्मदिन मार्च के 7 तारीख को होता है और वो भी 7वें 8वें स्टंप की गेंद को मिड विकेट के पार लगाने की क्षमता रखते थे उन दिनों जब तेज गेंदबाज 6 के 6 बाउंसर डाला करते थे। और 7 तारीख लग भी चुकी है, वाह। यहाँ पर थोड़ा सा ऑर्थोडॉक्स शॉट खेलते हुए पहले ही मन बना लिया था कि ऑन साइड पर मोड़ेंगे। लाइट्स ऑफ कीजिए प्लीज़। जो गाड़ी यहाँ पर निकल रही हैं अब वो कहाँ से ऑफ करेंगे, वो तो अब घर की ओर निकल पड़े हैं। चाह है तो रहा है, वो उनको भी ठंडी लग रही है, लेकिन जो मेरे जैसे अकेले सफ़र कर रहे हो उनको तो हीटर लगाना होगा। अभी ये छोटी जिसे हम हिंदी में एक मुहावरा है, एक छोटी सी कसी हुई ये गलियां हैं और उसमें से गाड़ी निकाल कर बाहर ले जाने की कोशिश करना होगा। ओहो, गिल्लियां बिखेर दी, गेंद जड़ में डाली, फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए सीधी गेंद, क्लीन बोल्ड। दस रन, लेकिन 10 पे बस नहीं होना होगा, टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा। आखिरी के 2 ओवर्स में आक्रामक खेल दिखाना होगा। अंपायर देखिए, इन अंपायर के देखिए, उनकी आंखें देखिए, बिल्कुल रशियन आंखें उनकी। टेनिस मंत्रा का टी शर्ट उन्होंने पहना है। आई थिंक इनका नाम अविनाश जी पालांडे, एपी। और ये देखिए गमछा लेकर यूपी से आते हुए हमारे जोगिंदर पाजी, थारा भाई जोगिंदर, अतुल जी पिंगले, जाकड़ भाई, जोगिंदर भाई, क्या अलग अलग नाम। उदय प्रताप सिंह, उदय भानु प्रताप सिंह, क्या नाम, अलग अलग चौधरी वाले नाम रहते हैं। और हमारे मयांक काली रमणा, सेल्फ टैक्स डिपार्टमेंट के हेड, ये वन जोड़ी ये नजर आती हुई। बढ़िया स्ट्रोक, फील्डर को पाया और बिल्कुल लड्डू कैच। तेज शॉट नहीं खेला, टाइमिंग पर निर्भर कहें, मिड विकेट पर खेलना चाहते थे, अगर ताकत निकालते तो जरूर क्रॉस करते,
टाइमिंग पे ज्यादा निर्भर करे और आउट होते हुए हर्षद पेंडारी आउट। शानदार यहां पर गेंदबाजी, लेफ्ट आर्म पटक कर करने का प्रयास, तेज गेंद, वाइड का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। आशीष नेहरा भी ऐसी पटक कर गेंदे करते थे। आशीष नेहरा, वीरेंद्र सहवाग, एक ही स्कूटर पर बैठकर जो ज़्यादा अच्छा खेलता था वो समोसे खिलाता था। वो बहुत ही अच्छी यादें उनकी। और वीरू पाजी को जब भी कमेंट्री में हम सुनते हैं बहुत मज़ा आता है। आजकल नहीं सुनते। जोगिंदर पाजी, हमारे नवजोत सिंह सिद्धू, ये बढ़िया स्ट्रोक, नटराजा स्टाइल, गेंद स्क्वायर एक सीमा पार, 4 रन। कमाल की गेंदबाजी, बांध कर रखा है। पारी की शुरुआती में जिस तरह से हर्षद पेंडारी का वो शानदार छक्का देखा, उसके बाद ज्यादा बल्लेबाजी, गहराई है उसमें क्रम में, लेकिन 3 और प्रति पारी के मुकाबले होने की वजह से कहीं ना कहीं रुकावट नजर आती हुई बल्लेबाजी में। फुल टॉस, सीधे ब्लेड से वी में खेला है, गेंद फरार, रन मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। शानदार 4 रन। बढ़िया शुरुआत यहां पर रुपेश की ओर में आई थी। 10 रन आए थे, विकेट उनको मिलता हुआ, रन संख्या स्कोरबोर्ड पर अब 19। और इतने में 2:30 बजे बल्लेबाजी करना, फील्डिंग करना भी इतना आसान है नहीं है, क्योंकि यहाँ पर कोई भी हिटर की यहाँ पर कोई भी सुविधा नहीं है। लेकिन क्रिकेट का जो प्यार है, क्रिकेट का स्तर है, वो आगे उठाता हुआ ऊंचा लंबा स्ट्रोक, हवा में खड़ी हुई है गेंद, हवा में बिल्कुल खड़ी हुई थी ये गेंद, लहराती हुई गेंद आसमान में। 2 रन पूरे। रन संख्या 21 पर आती हुई, काफी बढ़िया यहाँ पर मॉनिटर और हमारी जो सभी केटीसी के कैमरामैन्स हैं उनकी भी बड़ी मेहनत। संघर्ष मैदान पर जारी पहले पारी में।
और इसी के साथ बढ़िया गेंद, डॉट बॉल। ओवर की समाप्ति और इसी के साथ दूसरे ओवर का खेल समाप्त। रन संख्या स्कोरबोर्ड पर 2 ओवर के खेल के बाद 21, 21, लॉस ऑफ 2 विकेट्स। अब पारी की तीसरी ओवर लेकर एक युवा गेंदबाज, उदयमान गेंदबाज, एक यंगस्टर गेंदबाज जिनकी कदकाठी देखिए अगर तेज गेंदबाज के लिए बिल्कुल अनुपात है, लंबे ऊंचे कद के गेंदबाज है। और वरुण चक्रवर्ती की तरह क्या ये भी प्रभावित करेंगे, पंजा खोलेंगे? किसी भी गेंदबाज ने अभी तक पंजा नहीं खोला ना, स्पेल ही नहीं है उनका, तो पंजा कैसे खोलेंगे? एक ओवर में 5 विकेट लेना इतना आसान है नहीं है, पंजा खोलना। प्रवीण दुगाड़े ये कहां से एनर्जी लाते भाई? इस बार बढ़िया स्ट्रोक, ऑन साइड पर मोड़ दिया है। विनय थे गेंद के नीचे। मुझे लग रहा है कि सबके शरीर में 206 हड्डियां होती हैं, लेकिन हमारे प्रवीण दुगाड़े इनके अगर देखें तो 2-4 हड्डियां उनसे ज़्यादा ही होगी हमसे। 21 साल कमेंट्री कर पाना आसान है नहीं, कमाल है इस इंसान की। 3-4 महीने नहीं मिले थे। है दुगाड़े सर कहीं नहीं जाएंगे, खालापुर वासियों का बहुत बड़ा प्यार उनसे। 1 रन पूरा। रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई, 3 ओवर का खेल है और यहां से टॉप 4 में पहुंचने की उम्मीद सी लगी चुकी है। सपने यूं ही नहीं पूरे होते, जुनून सा दिल में जगाना पड़ता है। सपने यूं ही पूरे नहीं होते, जुनून सा दिल में जगाना पड़ता है। चिड़िया से कहा कि घोंसला कैसे बनता है, तो तिनका तिनका उठाना पड़ता है। वैसे ही ब्रिक टू ब्रिक जोड़ना पड़ता है अगर आपको सपनों का महल खड़ा करना हो। ओ खराब गेंद, फायदा बिल्कुल उठाया, फुल टॉस, गेंद सीधी रफू चक्कर होती हुई स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। Hey! बारह 12,000 करोड़ रुपए लोग गंवा रहे हैं, जिनके बहुत सारे फंसे हैं पैसे, वो तो गले में रस्सी लटका कर खुदकुशी कर रहे हैं। और उसके पीछे है एक तो प्रवीण दुगाड़े और दूसरे डोनाल्ड ट्रंप। ओहो हो, हवा में उड़ता जाए तेरा उड़न खटोला पत्रिका। बैक टू बैक दूसरा प्रहार, गेंद सीमा पार, लगातार का दूसरा वार, बैक टू बैक सिक्सर एक ही जोन में। डीजे
और गर्माहट भरा चढ़ चुका है पारा। लगातार के 2 शानदार छक्के जड़ते हुए बल्लेबाजी क्रम पर आर्यन अपने निजी 22 के योगदान पर खेलते हुए रन संख्या बल्लेबाजी करती हुई काटरंग टीम की 36 काटरंग ना। और देखिए अभी भी 2:30 पौने 3 बजे मैसेज कर रहे हैं, तो कितना प्यार है लड़कियों का हमारे स्कोरर के ऊपर, कितना प्यार है। इतना प्यार प्रवीण जी इनको मिलता, हर कोई प्यार का हकदार नहीं होता, लोगों का प्यार प्रवीण सर इनको हर दिन मिलता। आखिरी 2 गेंदों का खेल शेष, इस ओवर में कुल मिलाकर 15 रन आ चुके हैं 4 गेंदों में। हमारे आदरणीय आयोजक धनाजी दादा फराड देखिए अभी भी चुस्त दुरुस्त मुस्तैद, और उनका डांस हमने देखा खड़े इनके साथ। तीसरा एनआरओ 6 का 6 दूने 12 और ये दे मारा 6 तिया 18, 6 का पहाड़ा पड़ते हुए लगातार 3 गेंदे 3 सिक्सर। और वो 2000 का इनाम है कि नहीं, 1000 रुपए का, 1000 रुपए का इनाम हनुमंत शेठ पिंगले इनके माध्यम से डीजे। हेलो, उसको भी पता है। ओ ये चौथी गेंद डॉट बॉल, लेकिन अच्छी बात है अब आर्यन ने अपना काम कर दिया है, थोडी सी तालियां। शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, अगदी याच्यामध्ये जो जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश निश्चित करेल, कारण आज या स्पर्धेची पहिली रात्र आहे। स्पीडअप घ्या, क्षेत्ररक्षण लाभा काटरंग संघ, आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मॉन्टी आणि विनय नाईक ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली। या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो बाला सालुंके आणि सूरज पांडे। मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करा, मैदानामध्ये चेंडू द्या, चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये केली जाती। आपण या ठिकाणी मैदानामध्ये चेंडू पुरवला जातोय। आपण बघतोय अगदी केटीसी लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही फार मोठी मेजवानी। आज खऱ्या अर्थाने स्पर्धेची पहिली रात्र, आणि आज थोडंसं अगदी थंडी पडली। कॅमेरामॅन आमचे पूर्णपणे खऱ्या अर्थानं अगदी पूर्णपणे कव्हर करतात ही स्पर्धा। प्रत्येक चेंडूचा वेग, प्रत्येक चेंडूची गती आणि प्रत्येक चेंडूचा जो नजराणा आहे गोलंदाजाचा, तो पूर्णपणे त्याचा अभ्यास मात्र आमचे कॅमेरामॅन करतायत। केटीसी लाईव्ह एक चांगली क्लॅरिटी त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू। अगदी शेवटचे 18 चेंडू 43 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये। सलामीची जोडी मात्र विनय नाईक आणि मॉन्टी उदय कोलंबे मैदानाच्या आतमध्ये। घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या काटरंग संघ। शेवटचे 18 चेंडू 43 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये। ही शेवटची लढत आपण बघतोय, अगदी याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश निश्चित करेल। अगदी या स्पर्धेची पहिली रात्र आहे। धनाजी श्रीपद पराट टॉप 5 मध्ये प्रवेश निश्चित होईल त्या टीमचा, कारण या स्पर्धेची पहिली रात्र आपण बघतोय। आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडेल, याची नोंद सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी घ्यायची आहे। अगदी आज या स्पर्धेचा पहिला दिवस होता, उद्घाटनाचा जो आपला कार्यक्रम होता त्याच्यामुळे थोडासा विलंब झाला आहे, पण उद्या मात्र संध्याकाळी 7 वाजता पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडेल। सर्व टीम्सला या ठिकाणी सूचित करतोय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, चेंडू गोलीच्या वेगाने गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला। पहिल्या चेंडूवरती 43 धाबांचा पाठलाग करताना धावफलकावरती धाबा येतात ते 4 धाबा डीजे। ऋषभ भुजबल आपण बघतो गोलंदाजी मार्क वरती। ऋषभच्या पहिल्या चेंडूवरती अगदी आक्रमण झालं। पहिल्या चेंडूवरती गलीच्या दिशेने मात्र उदय कोलंबे मॉन्टीच्या बॅटमधून आलेले 4 धाबा। या चेंडूवरती रडारमध्ये चेंडू आला होता, बॅटला अगदी चेंडू स्पर्श झाला। बंटी पेंडारी यांच्याकडून हा चेंडू निसटला हातातून, चेंडू खेळपट्टीवरती जातोय मात्र निर्धाव। शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 16 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते अजूनही आपण बघतोय 39 धाबांची।
16 चेंडू 39 धाबा 39 धाबा 16 चेंडू काटरंगी वीरेश्वर वरची खोपोळी. हा चेंडू थोडासा खाली राहिला अगदी या चेंडूवरती मात्र मॉन्टीला मात्र या चेंडूवरती बांधून ठेवलं. चेंडू खेळपट्टीवरती आता हा निर्धाव गेलाय. शेवटचे आता समीकरण थोडंसं चेंज होतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 15 चेंडू आणि गरज असेल ते 39 धाबांची. 15 चेंडू 39 धाबा. आर्यन महाब्दी सारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल मॉन्टी आणि विनय नाईकला. पण या चेंडूवरती काय झालं, सूरज पांडे आमच्याकडे बोलतात. पंचांचा इशारा मात्र या चेंडूवरती वाईटचा इशारा मात्र आलाय. स्वेअरची मागणी मात्र मैदानाच्या आतून झाली या आणि या स्वेअरच्या मदतीने मात्र एकदा जोडली जाईल. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धाबा येतात त्या 5 धाबा. 5 धाबा धावपलकावरती आल्यात. या चेंडूवरती मॉन्टीच्या बॅट मधून आलेल्या या 4 धाबा. बघा 39 धाबांचा पाठलाग करताना आता धावपलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 9 धाबा. डीजे अगदी सकाळचे आता 3 वाजून गेलेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय डीजे ऑपरेटरला आता आपण खऱ्या अर्थाने विनंती करू की आई एकविरीची गाणी लाभा. सकाळचं सत्र आहे अतिशय चांगलं आणि त्याच्यानंतर भक्तिगीत सुद्धा वाजवले तरी सुद्धा चालेल. धावपलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 9 धाबा. अजून 30 धाबांची गरज आहे. 30 धाबांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका उदय कोलंबे मॉन्टीच्या बॅट मधून आलेला या 6 धाबा. डीजे 15 धाबा धावपलकावरती लागल्यात. अजून 28 धाबांची गरज. 15 धाबा धावपलकावरती आल्यात. 39 धाबांचा पाठला सहज करतोय वीरेश्वरवरची गोपोली. तुषार धुमाल अजून झोपले नाहीयेत. अगदी लाईव्ह मॅचचा आस्वाद घेतात तुषार धुमाल, श्री गणेश स्पोर्ट्सचे ओनर आणि आमचे फार जवळचे मित्र. आपण बघतोय खोपोली गावचा गोड आवाज तुषार धुमाल मात्र मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. 15 धाबा धावपलकावरती या चेंडूवरती बांधून ठेवला. ईट का जवाब पत्थर से ठोसा ठोसा. अगदी कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटच्या चेंडूवरती ऋषभ भुजबलनं कमालीची केली. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. धावपलकावरती धाबा स्थिरावल्यात. धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 15 धाबा. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धाबांची गरज. स्पीडअप घ्या. शेवटचे 12 चेंडू 28 धाबांची गरज. स्पीडअप घ्या. पंच क्षेत्ररक्षण लाभा काटरंग संघ. उशीर करू नका कारण आपण बघतोय अगदी शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि KTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही फार मोठी मेजवानी आपण बघतोय. कृष्णा भावरे अगदी डीजेचे मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र खऱ्या अर्थाने डीजे ऑपरेटिंग करतात आमचे मित्र. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. अतुल पिंगले, त्याच्यानंतर अविनाश पालांडे, अरुण पिंगले, पद्माकर खंडागले, त्यांचे सुपुत्र सचिन पराठ आपण बघतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय हरेश पिंगले गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अंकित पिंगले. त्याच्यानंतर आमची KTC लाईव्हची टीम वैभव पिंगले मॅचचा आस्वाद घेतात. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. या स्पर्धेचे सर्वा धनंजय श्रीपत पराड, धनंजय अण्णा, आम्ही लाडाने त्यांना अण्णा म्हणतो. आणि त्यांची स्पर्धा मात्र आपण बघतो या स्पर्धेची पहिली रात्र त्यांनी आम्हाला 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की माझी नाईटची रजनी मात्र नक्कीच लवकरच येईल तुमच्या भेटी यस. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेलं ते आम्हाला वचन त्यांनी आज पूर्ण केलंय. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये पहिली रात्र या स्पर्धेची. धावपलकावरती 15 धाबा लागल्यात. अजून 28 धाबांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू 28 धाबा. अडवाऊन मारण्याचा प्रयत्न बसला. प्रयत्न विनय नाईकचा मात्र या चेंडूवरती अंगीट आलाय. समीकरण आता थोडंसं बदलतंय. शेवटचे 11 चेंडू 28 धाबा. शेवटचे 11 चेंडू 28 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 28 धाबांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तो वीरेश्वर वरची खोपोली टीमला. पण या चेंडूवरती काय घडलं, विनयच्या बॅटला अगदी हा चेंडू
अगदी स्पर्श झाला, चेंडू गेला गलीच्या दिशेने, एकच धाब्या चेंडूवरती मिळती एका धाब्याच्या बरोबरीने, एका धाब्याच्या साह्यानं मात्र धावफलकावरती धावा येत आहेत त्या 16 धाबा. 16 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण बघतोय अगदी वेतालेश्वरचे मैदान श्री दत्त घोडिवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार केली आहे. धनाजी श्रीपत पराड यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेची पहिली रात्र जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू. अविनाश पराड, त्याच्यानंतर धनाजी अण्णा पराड असतील, सचिन पराड, त्याच्यानंतर हेमंत पराड, त्याच्यानंतर बिराज पराड. अगदी पूर्णपणे त्यांनी खबरदारी घेतली या स्पर्धेची आणि या स्पर्धेची जे स्वप्न बघितलं होतं धनाजी अण्णांनी ते मात्र पूर्णपणे साकार करण्याचं काम केलं. स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं धनाजी अण्णांनी ते मात्र पूर्णपणे आता अगदी आपल्या भेटीस येते आणि या स्वप्नाची आजची पहिली रात्र मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 16 धाबा लागल्यात, अजूनही 27 धाबांची गरज. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरच्या हर्षल पेंडारी गोलंदाजी मार्कवरती. बंटी नावानं मात्र फार ओळख दिली आहे या खेळाडूला. आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी या रतनबुवांची जी स्पर्धा झाली, स्वर्गीय रतनबुवा स्पर्धा काटाईच्या मैदानावरती, तशीच खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. आपण बघतोय संतोष जोरकर आणि संदेश पाटील यांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय आणि एक धाव्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र आता धावफलकावरती धाबा येत आहेत त्या 17 धाबा. 17 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी सचिन पिंगळे आत्ताच नुकताच घरी चाललेत बघा. सचिन पिंगलेंचा आज पहिला दिवस होता या अगदी खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर मेहनत आहे सचिन पिंगलेंची. आम्ही बघितलं संध्याकाळी 6 वाजता त्यांनी बिस्लरी आणले होते या ठिकाणी. म्हणजे बघा पाण्याची पूर्तता, त्याच्यानंतर अंडा बुर्जी असेल, त्याच्यानंतर चहाची व्यवस्था. पण हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. हाच का तो विनय नाईक ज्यानं अर्धशतक या मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये ठोकलं. पण आता मात्र खोपोली टू खोपोली हा संघर्ष मैदानावरती आहे. गाबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न या ठिकाणी सोडवला जातोय, तो मात्र थोडासा अंगीत आलाय तो वीरेश बरोबरची खोपोली टीमचा. अगदी विनय नाईकला बांधून ठेवलं. बंटी पेंडारी फार म्हणून नाव आहे क्रिकेटमध्ये, त्यांनी मात्र त्याच्या मनगडामधली ताकद सिद्ध केली आहे मैदानावरती. या चेंडूवरती विनयच्या बॅटमधून मोठा फटक्यामध्ये दम असं वाटलं तो नसेल, पण या चेंडू खऱ्या अर्थानं आपण बघतोय सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धाबांसाठी आलेला हा विलोभनीय षटकार डीजे. शेवटचे आता 7 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. शेवटचे 7 चेंडू म्हणजे हा चेंडू फार निर्णयकारक असेल. हा चेंडू आता दोन्ही टीमच्या बाजूने निर्णयकारक असेल. हा चेंडू जर खेळपट्टीवरती निर्धाव गेला तर 20 धाबा कराव्या लागतील बिरेश्वरवरची खोपोली टीमला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. शेवटचे 6 चेंडू 20 धाबांची गरज. एखादा मोठा फटका विजयाच्या समीप आणेल तो टीम. आपण बघतोय वीरेश्वरवरची टीमला, पण एखादी गोल्डन विकेट ची शिकार मात्र मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने विजयाच्या जवळ आणेल ती काटरंग टीमला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटरला. डीजे शेवटचे 6 चेंडू आणि 20 धाबांची गरज. टीम मीटिंग वारंवार करू नका. अगदी आपण बघतोय आता शेवटचे 6 चेंडू फार निर्णयकारक असतील. हे 6 चेंडू जर खऱ्या अर्थानं गोलंदाजांना जर काटरंग टीमच्या गोलंदाजांना जर खऱ्या अर्थानं चांगले पेकले, 20 धाबा रोखण्याचं काम जर मैदानाच्या आतमध्ये झालं तर नक्कीच त्याला खांद्यावरती घेऊन नाचतील काटरंग टीम. पण या 20 धाबा जर मॉन्टी आणि विनय नाईकनं मात्र सहज पूर्ण केल्या तर मात्र वीरेश्वरवरची खोपोली टीम सुद्धा आपण बघतोय खांद्यावरती घेऊन नाचेल त्या खेळाडूला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पाणभर आता गरजेचं ठरणार आहे. शेवटचे 6 चेंडू 20 धाबांची गरज. शेवटचे 6 चेंडू 20 धाबांची गरज. 20 धाबा 6 चेंडू वीरेश्वरवरची खोपोली की काटरंग.
कोण जाणार टॉप 5 मध्ये हे पाहणं पण आता गरजेचं ठरणार आहे. चुलबुल पांडे आपण बघतोय, सूरज पांडे या नावानं फार त्यांना ओळख दिली आहे ते पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर आमचे बाला सालुंके असतील, अविनाश पालांडे, त्याच्यानंतर आपण बघतोय अंकेश तांबडे. चारही पंचांचं आपण खऱ्या अर्थानं मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. पद्माकर खंडागले आपण बघतोय मॅचचा आस्वाद घेतात. अरुण पिंगले अगदी सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. धनंजय अण्णा पराट आपण बघतोय या स्पर्धेचे सर्वा अगदी मुख्य आयोजक आणि त्यांचे आपण बघतोय सुपुत्र आपण बघतोय हेमंत फराट, त्याच्यानंतर विराज फराट. अगदी पूर्णपणे खबरदारी या स्पर्धेची घेतली जाते. या चेंडू थोडासा बाहेर गेला, अवांतर धावेला वरती मिळती या आणि या अवांतर धावेच्या मदतीने मात्र आता एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या साह्यानं एका धावेच्या मदतीने मात्र 24 धाबा धावफलकावरती आल्यात. शेवटचे आता 6 चेंडू आणि 19 धाबांची गरज. शेवटचे 6 चेंडू 19 धाबा 6 चेंडू. काटरंग की बिरेश्वर वरची खोपोळी. या चेंडूवरती मॉन्टीला मात्र बांधून ठेवलं. अगदी पॅडवरती हा चेंडू आदलला आणि या चेंडूवरती मात्र आपण बघतोय लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. आमचे सूरज पांडे आम्हाला सांगतात या चेंडूवरती एकच धाव येते. एका धाबेच्या बरोबरीनं आता समीकरण थोडंसं बदलतं. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि गरज ते अजूनही 18 धावांची. 5 चेंडू 18 धाबा. हरेश पिंगले आपण बघतोय अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये एक चांगले आपण बघतोय यूट्यूबर ज्यांच्या माध्यमातून अगदी ब्लॉगर म्हणून आम्ही त्यांना खऱ्या अर्थानं नाव लौकिक आहे. अगदी हरेश पिंगले यांच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे गावामध्ये जे जे फंक्शन होतात, जे जे कार्यक्रम होतात ते मात्र पूर्णपणे टिपले जातात. आमचे ब्लॉगर हरेश पिंगले आपण बघतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. शेवटचे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. टीम मीटिंग करू नका प्लीज. दोन्ही टीम्सला आयोजकांकडून वारंवार सूचना येते. शेवटचे 5 चेंडू 18 धाबांची गरज. KTC लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट एक चांगली क्लॅरिटी अगदी आपण बघतोय. या घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही फार मोठी मेजवानी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेची आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्री दिला शेवटचा सामना. घ्या टीम मीटिंग करू नका. पुनीत घ्या. अगदी शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते मैदानावरती आता 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धाबा. एखादा मोठा पटका विजयाच्या जबल वीरेश्वर वरची खोपोली टीमला आणेल, पण एखादी गोल्डन विकेटची शिकार या ठिकाणी बंटी पेंडारीच्या संघाला मात्र विजयाकडे वाटचाल करेल. पण शेवटचा चेंडू आता शिल्लक असतील ते 4 आणि गरज आहे ते 18 धाबांची. शेवटचे 4 चेंडू 18 धाबा. आर्यन महाब्दीने मारलेले 3 षटकार आता जिवारी लागलेत वीरेश्वर वरची खोपोली टीमच्या. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. 4 चेंडू 18 धाबा. या चेंडूवरती मोठा फटका विनय नाईकच्या बॅटमधून आलेला. हा गोलीच्या बेगानं चौकारडीचे. मोबाईल आणि टीव्हीवर बघा क्लॅरिटी त्याची खास. मोबाईल आणि टीव्हीवर बघा क्लॅरिटी त्याची खास. अजिंक्य पवार KTC लाईव्ह वाला रंग जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार KTC धन्यवाद. अगदी KTC लाईव्ह अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम अगदी कव्हर करते स्पर्धा. 195 देशांमध्ये स्पर्धा पाहिली जाते. धनाजी श्रीपद पराट यांच्या नावानं वाढदिवसानिमित्त मात्र ही स्पर्धा आणि स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पण हा चेंडू गेला थोडासा बाहेर. सूरज पांडे आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे आणि या वाईडच्या मदतीने मात्र आता एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं 30 धाबा धावफलकावरती. कृष्णा भवरे आपण बघतोय त्यांची मात्र आता झोप झाली. अगदी DJ ऑपरेटर आहेत, DJचे मालक आहेत स्वतः आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आमचा आवाज 195 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम कृष्णा भवरे आमचे करतात. वावरले गावचे सुपुत्र. बऱ्याच मैदानावरती आम्ही समालोचन केलंय अगदी कारण प्रवीण दुगाडे सर असतील, त्याच्यानंतर कृष्णा भवरे सर असतील, अभिषेक पाटील आमचे ॲडव्होकेट असतील, त्याच्यानंतर आपण बघतोय समीर सोमने सर असतील, तुषार धुमाळ सर असतील, म्हणजे बरेचसे आपण बघतोय समालोचक असतील. अजिंक्य बौड सुद्धा असतील भरोशाचे.
त्यांच्या सभेत सुद्धा आपण समालोचन केलंय. धावफलकावरती धाबा टोटल लागल्यात त्या 31 धाबा. शेवटचे 2 चेंडू आणि आता 12 धाबांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू 12 धाबा. अगदी आता दोन्ही टीमच्या फासल्या फासफूस करत असतील. शेवटचे 2 चेंडू 12 धाबा. अगदी 2 फटके मारावे लागणार मॉन्टीला. पण या चेंडूवरती आक्रमण रूप धारण करताना मॉन्टीला मात्र बांधून ठेवला. शेवटचा 1 चेंडू आणि 11 धावांची 12 धाबांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजे चेंडू 12 धाबांची गरज. सामना जिंकलाय तो आपण बघतोय काटरंग संघाला आणि टॉप 5 मध्ये मात्र निश्चित प्रवेश केलाय. पण पराभूत झालेल्या बिरेश्वर वरची गोपले टीमला सुद्धा आमच्याकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आर्यन महाबदी, ज्यानं 3 षटकार लगातार मारले आणि चांगली मजबूत स्थिती मात्र काटरंग टीमची केली. त्याला आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती लगेच या.